सरकारला बळ दिलं तर योजनेचा हप्ता 2000 वरून 3000 करणार। पुण्याच्या बालेवाडीत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। बहिणींच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी, शिंदेंची विरोधकांना तंबी। महिलांचा सन्मान करणारं राज्य घडवून दाखवू, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात फडणवीसांचं विधान। देशाच्या राजकारणात महिला राज येत आहे, फडणवीसांचा विश्वास। सगळा महाराष्ट्र आज बहिणीमय झालाय। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य। दिलेली ओवाळणी कोणीही काढून घेऊ शकत नाही, अजितदादांची ग्वाही। कालच्या तणावानंतर शिर्डी नाशिकमध्ये संभाजीनगरमध्ये आता शांतता। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वातावरण नियंत्रणात। रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। रामगिरींच्या नाशिकमधल्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात। अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाढवली सुरक्षा। वादग्रस्त विधान करणारे भाजपचे चमकोगिरी संत, तेढ निर्माण करणाऱ्याला समर्थन नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। पुणे मेट्रोच्या एक्सटेन्शनसाठी केंद्राकडून 295 कोटी रुपये मंजूर, तर ठाण्यातल्या मेट्रोसाठी 12000 कोटींची तरतूद। मोदी कॅबिनेटचे 2 मोठे निर्णय। नवी मुंबईत इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा। 7 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल। घटनास्थळी फायर ब्रिगेड, पोलीस फोर्स दाखल। कुस्तीपटू विनेश फोगाट भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर विनेशचं जंगी स्वागत। विनेश फोगाटला अश्रू अनावर। राज ठाकरेंच्या आरक्षणाच्या विधानाशी सहमत नाही। राज ठाकरेंच्या विधानावर रामदास आठवलेंचा आक्षेप।